पुण्यातील जे पर्यटन आहे महसुलीच्या दृष्टीने त्याचा कसा उपयोग करतात? जर आपण रिलिजन आणि स्पिरिच्युअलिटी या दोन गोष्टी पाहिल्या, धर्म आणि अध्यात्म, यात फरक आहे का तुम्हाला काय वाटतं? उत्तर भारतातली जी शैली आहे बांधकामांची, किल्ल्यांची, जर आपण फतेपूर शिकरी बघितलं, लाल किल्ला बघितला आपण, आणि महाराजांचे किल्ले बघितले दक्षिणेकडचे, तर यात बेसिक फरक तुम्हाला काय सापडतो स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू? थोडक्यात तुमच्याबद्दल सांगा. सर, मी बालनगर पुण्यातून आलेलो आहे. माझं 10वीचं शिक्षण डॉक्टर वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय निकेतन पुणे येथे झालेलं आहे. 12वीचं शिक्षण मोहित कनिष्ठ महाविद्यालय येथे झाले. आणि त्यानंतर सर MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मी बी सिव्हिल ही पदवी घेतलेली आहे. त्यानंतर MPSCचा अभ्यास सुरू केला. 2019 साली माझी निवड नायब तहसीलदार या पदावरती झालेली आहे आणि सध्या त्याचं प्रोग्रेशन सुरू आहे. 2018 साली तुम्ही बी झालात. 12वीला तुम्ही सिव्हिलला ॲडमिशन घेताना काय विचार केला होता? सर, सिव्हिलला ॲडमिशन घेताना त्यानंतर एक चांगलं स्टेबल चांगली नोकरी मिळेल अशा हिशोबाने घेतलं होतं. त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये पण सिव्हिलमध्ये ऑपॉर्च्युनिटी असतील असा विचार केला होता. आणि 12वीला चांगले मार्क्स होते सायन्सला, आणि इंजिनिअरिंगला त्यावेळी भरपूर जणांनी गाईड केलं होतं की इंजिनिअरिंग करण्यायोग्य असेल, त्यामुळे सर इंजिनिअरिंग. आता तुम्ही म्हणत 1 वर्षापासून 1 वर्षापूर्वी तुमचं हे झालेलं आहे, जॉईन झालेलं आहे. रेव्हेन्यूच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात कुठलेही 3 सजेशन्स करा ज्यामुळे राज्याचा जो महसूल आहे तो वाढू शकतो. एकंदरच आत्ता जो आपण सिनेरिओ बघतो त्या हिशोबाने. सर, महसूल डिपार्टमेंट रिलेटेड का जनरल? महसूल रिलेटेड. युअर अ रेव्हेन्यू ऑफिसर, त्या हिशोबाने. सर, पुण्यामध्ये जे आता इंडस्ट्रीज वाढत आहेत आणि त्याचप्रमाणे बांधकाम वाढत आहे, त्यामुळे अकृषक क्षेत्र जास्त होत आहेत. त्यामुळे त्याच्या रिलेटेड आपण जे अनधिकृत बांधकामं असतील त्यांच्यावरती कारवाई करून आणि त्याचप्रमाणे त्यांच्याकडून दंड वसुली करून महसूल गोळा करू शकतो, जेणेकरून चांगला महसूल जमा होईल. त्याचप्रमाणे सर, जे काही वर्ग 2च्या जमिनी असतील त्यांचं वर्ग 1 करण्याचं शासनात सध्या धोरण सुरू आहे. तर त्या धोरणातूनही शासनाला बाजारमूल्याच्या 50% नजरानं मिळतो. तर त्यानुसार शासनाचं महसूल वाढू शकतो. 2 झाले, 3. सर, आता 3रं. तुम्ही आता पुण्यातच म्हणजे पहिल्यापासून पुण्यातच होते काय? हो सर, पुण्यातील जे पर्यटन आहे महसुलीच्या दृष्टीने त्याचा कसा उपयोग करतात? सर, पुण्याला एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्याचप्रमाणे गडकिल्ले पुण्यामध्ये भरपूर आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी पुणे हे आयडियल ठरू शकतं. तर त्याचा विकास करण्यासाठी सर एक त्याचं मार्केटिंग करणं किंवा अवेअरनेस करणं आपण करू शकतो, जेणेकरून पुण्याची लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे व्हिजिटर्सही पुण्यामध्ये. किती लोकसंख्या आहे पुण्याची? तर पुणे शहराची 2011च्या जनगणनेनुसार 31 लाख लोकसंख्या आहे आणि पुणे जिल्ह्याची 94 लाख लोकसंख्या आहे. पुण्यातील कुठलेही 5 म्हणजे सर्वात जे लोकप्रिय आहेत अशी पर्यटन स्थळांची नावं सांगा. सर, पुण्यामध्ये शनिवारवाडा आहे, सिंहगड किल्ला आहे, त्यानंतर राजगड आहे. राजगड कुठे? सर, राजगड वेल्हा तालुक्यामध्ये आहे. ठीक आहे, असू द्या. तुम्ही आता मागचा जो तुमचा इंटरव्ह्यू होता त्याच्यात तुमचे उद्दिष्ट अर्थात माझ्या हिशोबाने उपजिल्हाधिकारी व्हायचं असेल तर काय तुमचं ॲनालिसिस होतं मागच्या इंटरव्ह्यूचं, की कुठे अजून मेहनत तुम्हाला करायला लागली तुमच्या दृष्टीने? जो रिझल्ट होता त्या हिशोबाने
कुठे तुम्हाला वाटतं की इथे मी इम्प्रूव्हमेंट करायला होते किंवा इथे थोडेसे माझे कमी पडले, असं तुमचं स्वतःचं काय अनालिसिस आहे? सर माझा मागच्या वेळी इंटरव्ह्यूमध्ये जे करंट इश्यूज होते त्यामध्ये थोडंसं त्याच्याबद्दलचं थोडंसं इश्यू झाला होता. त्याचप्रमाणे कम्युनिकेशन स्किलमध्ये सर माझं जे काही मत असेल ते कमी करण्यामध्ये थोडा मला असं वाटतं की ते प्रॉब्लेम. तुम्ही त्याच्यावर काय मेहनत घेतली आतापर्यंत? सर आता करंट इश्यूजच्या बाबतीत जर सांगायचं तर डेलीचं जे न्यूजपेपर रेटिंग असेल त्याचप्रमाणे जे इश्यूज असतील त्याच्यावरती स्वतःचं मत बनवणं असेल या गोष्टी मी केल्या. आणि कम्युनिकेशनसाठी सर ते जे काही मी बनवेल ते माझे मित्र सहकारी असतील त्याचप्रमाणे जे प्रोफेशनलमध्ये कोणी असतील त्यांच्यासोबतही त्या बाबतीत चर्चा करून ते मी सुधारवण्याचा प्रयत्न केला. रोज तुम्ही वृत्तपत्र वाचता? येस सर. कुठले वाचता? सर मराठीमध्ये लोकसत्ता वाचतो आणि इंडियन एक्सप्रेस वाचतो, पण तो इतका रेग्युलरली होत नाही पण वाचतो. तुमचं BE सिव्हिल झालेलं आहे? येस. अच्छा, कुठलं कॉलेज म्हटलं? MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. कोथरूड की कोथरूडचं? बरं. कोण आहे संस्थापक त्याचे? त्याचे संस्थापक विश्वनाथ कराड सर आहेत. अच्छा, त्यांच्याबद्दल काही सांगाल थोडंसं? सर विश्वनाथ कराड सरांनी COEP कॉलेज येथे त्यांनी प्राध्यापक म्हणून ते होते आणि त्यानंतर 1983 साली त्यांनी MITची स्थापना केली. सर काही मिशन किंवा काही गोल तुम्हाला माहिती आहेत तुमच्या संस्थेचे? सर MIT संस्था ही मुख्यतः सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी यांच्या एकत्रीकरणावरती भर देते आणि वर्ल्ड पीसला ते प्रोत्साहन देण्याचं एक मिशन MIT संस्थेचं. अच्छा, बरं. जर आपण रिलिजन आणि स्पिरिच्युअलिटी या दोन गोष्टी पाहिल्या, धर्म आणि अध्यात्म, यात फरक आहे का? तुम्हाला काय वाटतं? हो सर, फरक आहे असं मला वाटतं. कारण की जे सायन्स आहे ते पूर्ण प्रूफ बेसिस किंवा एम्पेरिकल याच्यावरती चालतं आणि अध्यात्म आहे ते त्यासोबतच काही गोष्टी अशा आहेत त्या आपल्याला माहिती नसतात किंवा त्या अशा प्रूफ केल्या जाऊ शकत नाहीत, पण आतमधून आपले जे फिलिंग असतील, आपल्या ज्या भावना असतील त्याच्याशी ते रिलेटेड असतात. तर त्यानुसार या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आणि गोष्टींचं एकत्रीकरण हे आपलं सर्व व्यक्तिमत्व विकासासाठी तर मला असं वाटतं की त्या दोन गोष्टी एकत्र असणं. वारकरी संप्रदाय हा मग काय म्हणता येईल आपला? तो धार्मिक आहे का तो आध्यात्मिक आहे? सर वारकरी संप्रदाय आध्यात्मिक आहे असं आपण म्हणू शकतो. बरं, आध्यात्मिक स्वरूपाचा त्याचा जास्त प्रभाव आहे असा. आणि अलीकडल्या काळात आपल्याला बरेचसे बाबा किंवा धर्मगुरू दिसतात, विशेषतः शहरामध्ये. तर ह्या सर्वांबाबत तुमचं मत काय आहे? सर धर्मगुरू जे असतील, जे अध्यात्माचं खरं ज्ञान लोकांपर्यंत पोचवत असतील तर त्यांची नक्कीच समाजाला गरज आहे. कारण की त्यातून जे लोकांपर्यंत जे स्वतः लोक आत्मसात करू शकत नाही अशा गोष्टी आणि योग्य मार्ग ते दाखवू शकतात. परंतु लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा जे कोणी घेत असतील तर ते नक्कीच योग्य नाही आणि त्याला आळा घातला गेला पाहिजे असं मला वाटतं. मधल्या काळात महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा विरोधी कायदा केला होता बघा, माहिती आहे तुम्हाला? कधी केला होता? त्याच्या काही तरतुदी सांगू शकाल? सर एक्झॅक्ट तरतुदी वारकरी संप्रदायाने फार मोठा त्याचा विरोध केला होता. तर ते काही त्यांच्या भूमिकेबद्दल काही सांगू शकाल? सॉरी सर. जेव्हा आपण बघतो की विज्ञान आणि धर्म हे तसे आता तुम्ही सांगितलं तसं की त्या दोघांच्या भूमिका वेगळ्या आहेत, त्यांचं काम करण्याची पद्धती वेगळी आहे. पण इस्रो जेव्हा आपण बघतो एखादं रॉकेट किंवा एखादं यान जेव्हा ते सोडत असतात तेव्हा त्याचे अध्यक्ष तिरुपती मंदिरात जातात किंवा आणखी एखाद्या देवस्थानाकडे जातात. तर हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? भारतीय राज्यघटना तर सायंटिफिक टेम्परामेंट याबद्दल बोलते, तर हे कितपत योग्य आहे? सर इस्रो जेव्हा एखादं मिशन लॉन्च करते तेव्हा त्याची पूर्ण सायंटिफिकली त्यांनी तयारी केलेली असते आणि त्या तयारी वरती ते यानाचं जे लॉन्चिंग असतं ते पूर्ण प्लॅन केलेलं असतं.
परंतु इस्रोचे जे त्या अधिकारी असतील किंवा अध्यक्ष जे असतील त्यांचा पर्सनल जो आहे देवावरती श्रद्धा असेल त्यानुसार ते त्यांच्या श्रद्धेनुसार जातात. आणि राज्यघटनेमध्ये सर कलम 25मध्ये प्रत्येकाला आपल्या धर्माचं किंवा आपल्या देवाशी आपला जो कनेक्ट आहे तो कसा असावा हे स्वतः ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की ते त्यांच्या पर्सनल श्रद्धेनुसार त्या ठिकाणी जातात, त्यामुळे ते योग्य आहे. तुम्ही पुण्याचे आहात, काही किल्ले वगैरे भेट दिले? कुठल्या किल्ल्याला? येस सर, सिंहगड, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर अशा किल्ल्यांना. एक सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्ही या किल्ल्यांकडे कसं पाहता? तुम्हाला काय वैशिष्ट्य वेगळी जाणवली किंवा कशा प्रकारे एक सिव्हिल इंजिनियर म्हणून काही अपेक्षा आहे? तर आपले जे किल्ले बांधले गेले होते त्यावेळी एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग म्हणून बांधले गेले होते. त्यामुळे आपण जर आता किल्ल्यांकडे पाहिलं तर त्यांचे जे काही बुरुज असतील काही असतील अशा ठिकाणी प्लॅन होते की शत्रूपासून ते त्यांना दिसणार नाहीत किंवा त्यांचा बांधकामाच्या दृष्टिकोनातून ते म्हणजे मटेरियल कसं होतं, त्याचे काही स्ट्रक्चरल काही जे प्लॅन होते ते कसे होते, कुठल्या प्रकारचं त्यांनी 2 दगडांच्या दरम्यान काय वापरायचे ते? सर तिथं आपल्या इथं बेसाल्ट खडक असल्यामुळे त्याचा वापर तिथं करण्यात आला होता. आणि 2 दगड जोडण्यासाठी सर मला वाटतं की चुना त्या ठिकाणी वापरला गेला, लॅम्प वापरले गेलेले होते. आणि आत्ता त्याचे सर दुरावस्था झालेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी ते स्ट्रक्चरही अवेलेबल नाहीत. परंतु ते आपण त्यावेळीचा प्लॅन जसा असेल त्यानुसार जितकं आपल्याला जवळ जाते ते करून त्याची परत बांधणी केली पाहिजे. आणि ते पर्यटनाच्या दृष्टीने सर महाराजांचे हे जे किल्ले बांधले गेलेले होते त्या किल्ल्यांच्या बांधकामासंदर्भात काही स्वतंत्र विभाग होता का? सर विभाग होता पण मला आता म्हणजे आठवत नाही. बांधकामासाठी स्थानिक लोकांचाच उपयोग व्हायचा की बाहेरून लोक यायचे? सॉरी सर त्याबद्दल मला. उत्तर भारतातली जी शैली आहे बांधकामांची किल्ल्यांची, जर आपण फतेपूर सिक्री बघितलं, लाल किल्ला बघितला आपण, आणि महाराजांचे किल्ले बघितले दक्षिणेकडचे, तर यात बेसिक फरक तुम्हाला काय सापडतो स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू? सर उत्तरेकडचे जे किल्ले आहेत ते मूळतः सपाट जमिनीवरती आहेत आणि आपल्या इकडचे किल्ले सह्याद्रीमध्ये डोंगर रांगांमध्ये बांधले गेलेले आहेत. त्यामुळे तिकडचे किल्ले एरिया वाईज भूविदिव्य असतात आणि स्ट्रक्चरली त्यांचा स्ट्रॅटेजिकली सर तितकासा उपयोग नव्हता, कारण की ते वास्तव्यासाठी आणि अशा दृष्टीने बांधले गेलेले होते. आणि जे महाराष्ट्रातल्या महाराजांचे जे किल्ले आहेत ते एक युद्धामध्ये किंवा अशा याच्यासाठी स्ट्रॅटेजिक त्याच्या वापरासाठी मूळतः बांधले गेलेले आहेत आणि त्यानुसार त्याची बांधणी केलेली आहे. तुम्ही मुख्य दरवाजा बघितले सिंहगड किल्ल्याचा वगैरे पाहिजे? तुम्हाला कुठला प्रभाव जाणवतो? मुघल शैली स्थापत्य शैलीचा प्रभाव जाणवतो का सुलतानशाहीचा? ते ट्रू आर्क म्हणून एक कॉन्सेप्ट आहे बघा तुमच्या बांधकामामध्ये, तर ती काय आहे माहिती आहे तुम्हाला? सिव्हिल इंजिनिअरिंग जेव्हा तुम्ही करत होता तेव्हा कुठले विषय होते तुम्हाला? सर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आम्हाला कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट होता, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, त्याचप्रमाणे स्ट्रक्चरल ॲनालिसिस सब्जेक्ट होता. मधल्या काळामध्ये पुण्यात मेट्रोचं काम चालू आहे, तुम्ही पाहिलं कधी जाऊन तिथे? काम सुरू असताना सर कामाच्या ठिकाणी नाही पाहिजे, मेट्रोमध्ये प्रवास केला. अच्छा, प्रवास केलाय तुम्ही फक्त? अच्छा, तिथलं कुठलं साहित्य किंवा तो काही जी क्वालिटी आहे त्या लोखंडाची किंवा त्या सिमेंटची, तर याच्याविषयी काही तुम्हाला उत्सुकता एक इंजिनियर म्हणून तुम्हाला कधी जाणवली नाही का की आपण जाऊन पाहावं तिथे असं? म्हणजे पाहिलं नाही सर. त्यानंतर मी जेव्हा काम सुरू झालं तेव्हा MPSCकडे वळत होता अभ्यासाकडे, त्यामुळे सर खूप कनेक्ट तेव्हा तुटलेलं होतं, त्यामुळे सर पाहावं. अच्छा, पुणे मनपाला कधी जाऊन आलाय? महानगरपालिकेच्या कार्यालयात कधी तुम्ही गेलाय? नाही सर, ऑफिसमध्ये नाही झालं तसं. बरं, सिव्हिल इंजिनियर म्हणून जेव्हा तुम्ही सध्या काम करता आहात आता या नायब तहसीलदार या पदावरती, अजूनही प्रोबेशनरी तुमचं चालू आहे, बऱ्याच ठिकाणी तुमच्या व्हिजिट्स आणि अटॅचमेंट्स तर असतीलच निश्चितपणे, तर तुम्हाला काही एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी जाणवतो का की एक सिव्हिल इंजिनियर म्हणून तुमचं काम करण्याची पद्धती वेगळी आहे
आणि इतर विद्यार्थ्यांची किंवा इतर ऑफिसर्सची वेगळी आहे? सर, एक इंजिनियर म्हणूनच जे कामाची पद्धती आहे त्यानुसार सर्व डेटा कलेक्ट करून त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करून एक ऑब्जेक्टिव्ह काम करण्याची एक इंजिनिअरिंगमुळेच मला सवय लागलेली आहे असं मला वाटतं आणि त्याचं काम करताना फरक आणि प्रभाव मला जाणवतो. तुम्ही कशा प्रकारे उपयोग करता तुमच्या ज्ञानाचा सध्या तिथे? सर, सिव्हिल इंजिनिअरिंगचा असा डायरेक्ट उपयोग त्या ठिकाणी कमी होतो, परंतु मी आता सांगितलं त्यानुसार की जे इंजिनिअरिंगच्या प्रोसेसमधून मी ज्या गोष्टी शिकलो त्यांचा त्यात ज्ञानासाठी कमी. 7/12 हा एक आपल्याकडे महत्त्वाचा दस्तऐवज आहे आणि 8A नमुना सुद्धा आहे. तर या दोघांमध्ये काय फरक सांगता येईल? तर 7/12 हे मुख्यतः अधिकार अभिलेख पत्रक आहे, ज्यामुळे त्या गटावरती कोण भोगवटादार आहे, त्या जमिनीचा क्षेत्र आकार या गोष्टी आपल्याला समजतात. तर जो गाव नमुना 8 आहे त्यानुसार त्या व्यक्तीच्या त्या खातेदाराची गावामध्ये असलेली सर्व जमीन आपल्याला गाव नमुना 8 मध्ये दिसते. त्यामुळे त्याच्यावरती एकूण किती आकारणी आहे आणि त्याच्या किती जमीन महसूल तो शासनाला भरणार आहे ते सांगतो. आणि 8च्या मध्ये 8 मध्ये त्या खातेदाराची गावामध्ये किती गट आहेत, टोटल जमीन किती आहे ते सांगतो. हे शेतकऱ्याला पण आणि जिथे निवासी आहेत लोक त्यांना सुद्धा तो दाखला मिळू शकतो. तर समजा एखाद्याचं घर आहे फक्त तर त्याला मिळेल तो दाखला? तर बऱ्याच ठिकाणी गावठाणामध्ये 7/12 आता बंद होत आहेत आणि त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड येत आहे शेती सर्वेवरून, त्यामुळे त्यांना त्या प्रॉपर्टी कार्ड मिळू शकतं असं मला वाटतं, जे ठिकाणी निवासी आणि गावात. समजा एखादा एक शेतकरी आहे, त्याच्या शेताच्या बाजूने ओढा वाहतोय आणि त्या ओढ्याचं पाणी घेऊन तो शेती आपली छानपणे करतोय. काही दिवसानंतर मात्र काय झालं की वरच्या बाजूला काही जे शेतकरी आहेत त्यांनी त्या ओढ्यावरती काही बांध टाकला, पाणी अडवलं, त्यामुळे आता याला पाणी मिळत नाहीये. तर अशा वेळेस त्याने काय करावं? सर, जर जेव्हा त्यांनी अडथळा निर्माण केला असेल तेव्हापासून 6 महिन्याच्या आतमध्ये ते तहसीलदारांकडे मामलेदार कोर्टात कलम 5 नुसार अर्ज करू शकतात. यामध्ये सर नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला असेल किंवा त्यांच्या रस्त्याच्या वहिवाटीला अडथळा निर्माण झाला असेल तर तहसीलदार त्या ठिकाणी पाहणी करून त्यांना जर त्या अडथळा झाला असं वाटलं आणि त्यानुसार ते तो अडथळा खुला करून देण्यासाठी आदेश देऊ शकतात. अच्छा. आणि जर हे अडथळे जलयुक्त शिवार जे काही आपल्या योजना आहेत त्याच्यामुळे जर निर्माण झाला असेल तर अशा वेळेस? सर, जलयुक्त शिवार योजनेमध्ये जो नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा किंवा करून असं पाणी साठवण्याची हे तरतूद नाही आहे. त्याच्यामध्ये जे काही पाणी वरती ऑप्शनला साठवलं जाईल त्याचे नियंत्रण किंवा ते खालील शेतकऱ्यांना वेळेनुसार योग्य वेतनानुसार मिळण्याची तरतूद आहे. त्यामुळे असं वाटतं की शेतकऱ्याचा अडथळा होईल असं जलयुक्त शिवारमध्ये. बऱ्याच ठिकाणी पाऊसच कमी पडतो, वरच पाणी अडवून ठेवलं गेलं, ते वाहून जाण्यासाठी वरतून ओव्हरफ्लो होण्यासाठी पाणीच नाहीये. तर मग अशा वेळेस तो खालचा शेतकरी तो ओरडणारच आहे. तर तो काय करेल त्याने, मग त्याने काय करावं? सर, अशा वेळी ज्या स्थानिक समित्या असतात शेतकऱ्यांच्या त्यांना पाण्याचं पूर्ण नियोजन त्या ठिकाणचं दिलेलं असतं. त्या ठिकाणी त्याने सांगून किंवा जो प्रवाह अडथळा केला आहे त्याला त्रास होतो तरी तो मामलेदार कोर्ट ॲक्टनुसारही अर्ज करू शकतो. पण तो कुणाच्या विरोधात करणार, शासनाच्या विरोधात करणार की त्या शेतकऱ्यांच्या विरोधात? तर तो पार्टी तर शेतकऱ्यांनाच करेल कारण त्यांनी विरोध केलेला असेल, परंतु शासनालाही तो त्यांनी पार्टी करू शकतो. ज्या जलयुक्त शिवार योजनेला मध्ये सुरुवात झाली, पुन्हा ती बंद करण्यात आली, परत नवीन सरकारने ती सुरू केली. काय कारण होती या पाठीमागे? सर, जलयुक्त शिवार योजनेमध्ये सुरुवातीला 2019 पर्यंत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी त्याची तरतूद होती, परंतु नवीन जे शासन आलं त्यांना असं ते त्यांच्या म्हणण्यानुसार असं ही योजना इतकी प्रभावी नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्या जागी ते नवीन योजना आणण्यासाठी त्यांनी ती योजना बंद केली होती. परंतु शासन पुन्हा बदलल्यानंतर जे पूर्वीचं शासन होतं त्यांची ती फ्लॅगशिप योजना असल्यामुळे ती पुन्हा सुरू केली. बऱ्याचशा जलतज्ञांनी सुद्धा त्या विरोधात
काही आक्षेप घेतले होते की ही जलयुक्त शिवार योजना ही निश्चितपणे जलसंधारणाच्या पेक्षा ती विध्वंसक ठरणार आहे. त्याबद्दल तुम्ही काही वाचलंय? सर याबद्दल जास्त वाचलेलं नाही, परंतु त्यांचा आक्षेप असा होता की ज्या सायंटिफिकली पूर्ण प्लॅन झालं पाहिजे, जे काही तिथला कॅचमेंट एरिया असेल किंवा जे पूर्ण तिथला कमांड एरियाचं जे प्लॅनिंग असेल ते व्यवस्थित सायंटिफिकली होत नव्हतं. त्यामुळे काही फ्रॅगमेंट्समध्ये ते फक्त राबवलं जात असल्यामुळे त्याचा एक ओव्हरऑल इम्पॅक्ट वाईट होता असं जलतज्ञ. बंधाऱ्यांचे कुठले कुठले प्रकार असतात? बंधाऱ्यांचे कोल्हापूर बंधारा सर मी ऐकलेला आहे. कुठले असतात? कोकणामध्ये कुठले असतात? सॉरी सर आता. जेव्हा तुम्ही आता ट्रेनिंग तुमचं आता जवळपास संपत आलं असेल, प्रोबेशनरी कालावधी तर सुरूच आहे आता. अच्छा, आता सध्या कुठे आहात तुम्ही? सर सध्या मालेगाव नाशिक येथे आहे. मालेगाव नाशिकमध्ये आहात. अच्छा, आणि तुमच्याकडे किती क्षेत्र आहे त्याला? सर मालेगाव तालुक्यातलं जे माझ्याकडे महसूल नायब तहसीलदार म्हणून आत्ता माझ्याकडे चार्ज आहे, त्यानुसार सर संपूर्ण तालुक्याचे जे फेरफार असतील, चावडे असेल, त्याचप्रमाणे नाशिकमध्ये आता ही हक्क प्रणाली सुरू झाली तर त्याचं कामकाज माझ्याकडे. शहरातला पण परिसर येतो तुमच्याकडे? हो सर, शहरातलाही परिसर येतो, त्याच या संदर्भातलं शहरातलंही काम सर. अच्छा, त्यातले जे जुने यंत्र मागधारक आहेत आणि नवे यंत्र मागधारक आहेत, तर या संदर्भात तुमच्या काय कशा प्रकारे म्हणजे त्यांचं जे काम आहे तर त्या संदर्भात तुमच्याकडे काही येतात का बाबी तुमच्या अखत्यारीत? सर यंत्रमागा संदर्भात माझ्याकडे पण कोणती बाब आली नाही. कुठलेच येत नाही आहेत तसं? ते म्हणजे त्या माझ्या वर्क रिलेटेड सर अजूनपर्यंत आलेलं नाही आहे तसं. कुठले कुठले महसूल सध्या आता आपलं महसूल डिपार्टमेंट आहे, कुठले कुठले महसूल तुम्ही गोळा करता? सर सर्वप्रथम जमीन महसूल जो मूळ आहे तो, त्यानंतर अकृषक जे गोष्टी असेल त्यातला महसूल, त्याचप्रमाणे अवैध गौण खनिज जर तिथं होत असेल तर, आणि तसे गौण खनिजची जी रॉयल्टी असते तो महसूल, अशा प्रकारचे आहे. पण यातलं जर अवैध खाणकाम जे आहे तो सोडला तर जमिनी संदर्भातले सगळेच महसूल बंद आहेत सध्या, का आहे सुरू? सर जमिनीमधला जो मूळ जमीन महसूल आहे त्यामध्ये जर 5 रुपयापेक्षा जर कमी आकारणी असेल तर तो माफ आहे, परंतु जर त्याच्यावरील जी आकारणी असेल तर ती सध्या सुरू आहे. त्याचप्रमाणे अकृषक आकारणी सर सुरू आहे. अच्छा, त्यामुळे बेसिकली जे पूर्वीचं जे कार्य होतं मूळ, ज्यामुळे याला महसूल खातं म्हटलं जायचं, आज ते नाहीच आहे, कारण जमीन महसूलच बंद आहे तसा बघितला तर जर हे महसूल खातं हे नाव बदललं पाहिजे खरं, असं आम्हाला वाटतं. काय सुचवाल तुम्ही एखादं छानसं नाव? महसूल खात्याचं जरी आता काम बदललेलं असलं तरी एक ऐतिहासिक महसूल खात्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्यानुसार त्याच्यावरती विविध जबाबदाऱ्या त्या सोपवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे हे नावही सर राहिलं तरी मला वाटतं की समजा आपण बदलत्या काळानुसार बदलत्या भूमिका येतात तुम्हा सर्वांच्या, काय नाव देऊ शकतो आपण? सर महसूल विभागाची सर भूमिका खूप वास्ट आहे, त्यामुळे असं एक नाव आता मला सजेस्ट करणार. काय बदलली भूमिका आपली 1991 नंतर? सर 1991 नंतर लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन झालं, त्यामुळे आपण सर्व जगाशी कनेक्ट झालो आणि सर्व कंपनीज बाहेरच्या आपल्याकडे येत आहेत आणि त्याचबरोबर एक कल्याणकारी राज्य ही संकल्पना वाढीस लागलेली आहे. पण होतेच की 1991च्या अगोदर पण होतेच कल्याणकारी राज्य, आताही ते आहेच आहे सर, परंतु त्याच्यामध्ये अधिक सुधारणा करून दिवसेंदिवस ते जसं आपण माहितीचा अधिकार आणला, त्यानंतर सेवा हमी कायदा आला, अशा प्रकारे आणखी लोकाभिमुख शासन होत आहे सर. आणि त्याचप्रमाणे जे काही व्यवसाय उद्योग असतील त्यांच्यासाठी अधिक सुलभ आपण गोष्टी करत आहोत. सिटिझन चार्टर ऍक्ट याबद्दल तुम्हाला माहिती आहे काय? किंवा सिटिझन चार्टर तुमच्या कार्यालयामध्ये पण असेल लावलेला, किती कलम आहेत त्यात? काय काय त्यामध्ये लिहिलेलं आहे? बोर्डवरती काय काय लिहिलेलं असतं?
तर जे नागरिकांचे जे अधिकार असतील कार्यालयाकडून ते त्या ठिकाणी दिलेले असतात. जसं माहिती मिळण्याचा नागरिकांना अधिकार आहे, वेळेत काम पूर्ण करण्याचा पूर्ण करून मिळण्याचा जो अधिकार आहे, असे सर्व त्यानुसार होतात कामं. सर त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. परंतु कामाचा व्याप कधी जास्त असला तर थोडासा त्याला उशीर होतो. पण आता आपण ऑनलाईन असेल किंवा ई गव्हर्नन्स आणून इफिशियन्सी वाढवण्याचा प्रयत्न सर सुरू आहे. पण असं म्हटलं जातं की डिजिटलायझेशन किंवा ऑनलाईनमुळे उलट कामाचा भार वाढला. तुमचं काय मत आहे? सर प्रशासनावरती आपण पाहिलं तर कामाचा भार वाढलेला आहे. कारण की लवकरात लवकर आता आपण कामाचा निपटारा करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु ऑनलाईन त्यांना सर्व सुविधा अवेलेबल केल्यामुळे ते मॅनेज करणंही तितकं सोपं झालेलं आहे. परंतु याचा लोकांच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर त्यांचे कामं पूर्वीपेक्षा खूप फास्ट होत आहेत. पण डिजिटलायझेशन तुम्ही कसं वापरताय तुमच्या कार्यात? सर आता माझ्याकडेही फेरफार हा विषय आहे. पूर्वी सर फेरफार निर्गत होण्यासाठी फार मोठा कालावधी लागत होता, त्याला काही टाईम लिमिट सेट नव्हती. परंतु आता ही फेरफारमुळे एक MIS आल्यामुळे मी ते मॉनिटरिंग करतो. तर त्यानुसार आम्ही आता सुरुवातीला 30 दिवसाच्या फेरफार निर्गत करणे आणि आता 21 दिवसांचा कालावधी सर त्याच्यासाठी ठेवलेला आहे. त्यानुसार रोजच्या रोज आम्ही आढावा घेऊन तलाठी मंडळ अधिकारी यांना जो काही पिरियड असेल तो सूचित करून लवकरात लवकर त्यांच्याकडून फेरफार निर्गत करण्यासाठी प्रयत्न करतो. अशा प्रकारे स्वतःचा तुमच्या कार्यालयात भ्रष्टाचार चालतो? सर कार्यालयामध्ये माझ्यासमोर किंवा मला असं माहिती असलेलं असं नाही, तुमच्या समोर तर ते करणारच नाहीत, तुमच्या पाठीमागे ते नक्की करणार. त्याबद्दल तुम्ही काही माहिती घेण्याचा किंवा काही आणखी मार्गांचा अवलंब करता का, केला आहे का? सर IQ काही गोष्टी येतात कानावर, परंतु त्यानुसार मी माझं मत बनवणं किंवा ते सांगणं असं मला वाटतं की योग्य नाही, जोपर्यंत काही ठोस माहिती माझ्यापर्यंत येत नाही किंवा मी तिथे पाहत नाही. अच्छा, तुम्ही तसं काही प्रयत्न केलेला नाही अजूनही तसा माग काढण्याचा की होतो भ्रष्टाचार, तो कसा होतो, काय होतो, असं काही नाही सर. बैठका घेता तुम्ही कर्मचाऱ्यांच्या? येस सर. किती आहेत कर्मचारी तुमच्या अंतर? सर माझं जे कामकाज आहे त्यामध्ये मुख्यतः तलाठी मंडळ अधिकारी यांचंच कामकाज मुख्यतः येतं. तर यामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये 13 मंडळ अधिकारी आहेत आणि तहसील तलाठींची पदे जरी जास्त असली तरी सध्या सर 35 तलाठी. अच्छा, यांच्या बैठका तुम्ही नियमितपणे घेत असता. कसा असतो रिस्पॉन्स लोकांचा? सर रिस्पॉन्स चांगला असतो, परंतु त्यांच्याही काही समस्या मग ते मांडत असतात. जसं मी सांगितलं की 21 दिवसात आम्ही त्यांना फेरफार निर्गत करण्यासाठी सांगत असतो. परंतु इतरही बरंचसं कामकाज असल्यामुळे मग त्यांचे ते काही कारणं असतील, काही ते आम्हाला सांगतात. त्यानुसार सोल्युशन शोधण्याचा आम्ही कंटिन्युअसली प्रयत्न करत असतो. ती इफिशियन्सी तशीच मेंटेन ठेवण्यासाठी एखादं सोल्युशन सांगाल की जे खरंच इनोव्हेटिव्ह आहे, जे तुमच्या वतीने तुम्ही तिथे पार पाडलेलं आहे आत्ताच्या काळात? सर जे कामकाजाचं त्यांचं व्याप आहे त्यानुसार ते कायम त्यांची तकदीर असते. परंतु मग आम्ही त्यांना जे काही मॅनेजमेंट असेल त्यांच्या प्रायोरिटीजनुसार जे काही गोष्टी करायच्या असतील त्यानुसार त्यांना गाईड केलेलं आहे. जसं की जे विषय आत्ता खूप म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पाहिले जातात किंवा माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय विभागीय आयुक्त महोदय जे त्या विषयांकडे लक्ष देत आहेत किंवा ते विषय त्यांना प्रायोरिटीचे आहेत, ते आत्ता अर्जन्सीवर ते सांगतात त्यांना प्रायोरिटी देणं, त्या गोष्टी करणं आणि त्यानुसार पूर्ण त्यांचं मॅनेजमेंट करण्यासाठी आम्ही त्यांना त्यांचं जे वर्क मॅनेजमेंट आहे त्यामध्ये आम्ही गाईड करतो. अच्छा, तुम्ही त्यामध्ये प्रायोरिटायझेशनसाठी मदत केली त्यांना असं. बरं, पण याच्यात इनोव्हेशन काय आहे? सर इनोव्हेटिव्ह नाही, परंतु जे काही कामकाज आहे तेच व्यवस्थितपणे आणि लोक योग्य पद्धतीने इफिशियन्सीने पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. कर्मवीर मिशन तुम्हाला माहिती आहे? कर्मवीर मिशन मधल्या काळात केंद्र सरकारने सुरू केलं होतं. सॉरी सर, मला प्रशासकीय गतिमानतेसाठी महाराष्ट्र शासनाचा काही एखादा उपक्रम माहिती आहे तुम्हाला? सॉरी सर, कुठला पुरस्कार वगैरे काही? हो सर, यशदास संस्था आणि लना बोंगिरवार यांच्या नावाने सर पुरस्कार आहे असं मला आठवते थोडं, परंतु अच्छा, तुमचे आदर्श कोण? प्रशासनामध्ये
तर असं एक अजून असं त्यांनी आदर्श नाही आहेत वैयक्तिक जीवनात? वैयक्तिक जीवनात सर मी आई वडीलच आदर्श मानतो सर. बरं. आई आणि वडील यांच्या स्वभावात काय फरक आहे दोघांना? तर वडिलांचा जो स्वभाव आहे तो एकदम शांत आणि असा दयाळू वृत्तीचा आहे, त्यामुळे त्याचा बऱ्याच गैरफायदे लोक घेत असतात. आणि आईचा स्वभाव जो आहे तो थोडा प्रोफेशनल किंवा काटेकोर गोष्टी सर्व पाळण्याचा आहे, त्यामुळे मग त्या बॅलन्स त्यांचा आहे. तुमची हॉबी काय आहे? सर मी बॅडमिंटन खेळतो. बॅडमिंटन खेळता? अरे वा. कधी खेळता? सध्याही खेळता का? सर सध्या वेळ मिळेल तसं खेळतो सर. बर. कुठे खेळता पण तिथे? आहेत सुविधा? कोर्ट आहे. मग त्यात खेळत असता तुम्ही? हाऊस म्हणून खेळता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा? अच्छा. काही खेळाडूंना वगैरे फॉलो करता का कुठल्या? इतकं फॉलो करत नाही, पण पाहत असतो सामने. कोणते तुम्हाला आवडतात असे नावाजलेले खेळाडू तुम्हाला माहिती आहेत? लीग लाईन जे होते त्यांचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे भारतामध्ये PV सिंधू असेल, जे आता सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांची जोडी आहे त्यांची पाहिलेली असतात. अच्छा. बरं. त्या रॅकेटचं किती वजन असतं ते ज्याने तुम्ही ते खेळता? सर रॅकेटचं जे फ्रेमचं वजन आहे ते 75 ते 90 ग्रॅमच्या मध्ये असतं. बरं. आणि ते शटलचं? शटलचं एक 4 ते 5 ग्रॅम. आणि त्या कोर्टचं? कोर्टचं जे मेजरमेंट आहे सर ते लांबी 44 फूट आहे आणि रुंदी 20 फूट आहे. अच्छा. तुमचं कार्यालय किती मोठं आहे? सर कार्यालय जे नवीन इमारत झालेले आहे त्यामुळे ते 3 मजली कार्यालय आहे. अच्छा. आणि तुमच्याकडे जे आहे ते ऑफिस तुमचं? आमचं त्यातील एक मजला तहसील ऑफिस आहे. अच्छा. तुम्हाला त्यातला एक केबिन असेल? हो सर. एक केबिन असेल. अच्छा. मालेगाव मध्ये सध्या किती जण मंत्री आहेत आणि त्यांची खाती कुठली आहेत? सर मालेगावमध्ये एक मंत्री आहेत दादा भुसे, त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग येतात. गेल्या काही दिवसातली महत्वाची घटना कुठली घडली मालेगावच्या संदर्भात 3-4 दिवसात? सर मालेगावच्या एक नेते आहेत त्यांना अटक झाली होती. कशासाठी? तर साखर कारखान्याचे जे कर्ज घेतलं होतं त्यामध्ये अनियमितता आहे असं त्यांच्यावरती आरोप आहे. सरांनी अमोल सरांनी विचारलं तुम्हाला की शासन गतिमान कारभार करायसाठी वगैरे काय करतं, शासन आपल्या दारी, ऐकलंय तुम्ही? काय आहे ते? सर शासन आपल्या दारीमध्ये ज्या काही शासकीय योजना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचून लोकांकडून आपण लोकांपर्यंत जाऊन त्यांचे अर्ज घेऊन ते लाभ लोकांना लवकरात लवकर देण्यासाठी शासन आपल्या दारी. मालेगावला नाशिकला असं काही झालं? येस सर. शासन आपल्या दारीचा जो उपक्रम आहे तो कंटिन्यू चालू आहे आणि त्याचा एक कार्यक्रमही नाशिक येथे झालेला आहे. कसा होता रिस्पॉन्स? तर रिस्पॉन्स त्याचा खूप चांगला होता. मालेगाववरूनही जवळपास 2000 लाभार्थी त्या ठिकाणी. किती आहे लोकसंख्या मालेगावची? सर मालेगाव तालुक्याची लोकसंख्या सर जवळपास 9 लाख आहे. जवळपास. एक्झॅक्ट आता पुण्यामध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऐकलंय तुम्ही? काय आहे ते आणि काय रिस्पॉन्स आहे लोकांचा त्याला? तर पुण्याचा जो मोठाची नदी पुण्यामधून वाहते तर त्याचा जो किनारा आहे त्या ठिकाणी विविध सुशोभीकरण करणे आणि नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा तो उपक्रम आहे. परंतु स्थानिक नागरिकांकडून त्याला आणि पर्यावरण संस्था यांच्याकडून विरोध आहे, कारण की ते करत असताना काही झाडं त्या ठिकाणी कापली जात आहेत. त्याचप्रमाणे जो पूर रेषा आहे तर त्याच्यावरही प्रॉब्लेम येऊ शकतो असं नागरिकांचा म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? तर मला असं वाटतं की सुशोभीकरण करत असताना
आपण जे तिथले वृक्ष असतील पूर्वीचे ते गृहीत धरून किंवा सांभाळून कशा प्रकारे करता येईल तसं प्लॅनिंग केलं पाहिजे. त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या दृष्टीनेही नदीला काही अडथळा होणार नाही असं आपण पाहिलं पाहिजे आणि हे करत असताना सुशोभीकरण करणं योग्य असेल. Yes. Fine. Wish you all the best. ऑल द बेस्ट. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.